रशियातील शैक्षणिक संशोधन, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील रशियाच्या महावाणिज्य दूतावासातील उपवाणिज्य दूत मात्वेई फेटिसोव, एपी ग्लोबलचे राजकीय व संस्थात्मक युतींसाठी धोरणात्मक प्रमुख शिवेंद्र सिंह चव्हाण आणि आर्थिक सल्लागार युगेन यांनी संजीवनी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी रशियामधील विद्यापीठांमध्ये संयुक्त संशोधन तसेच उच्च शिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, व्हाईस चान्सलर डॉक्टर ए.जी. ठाकूर तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता उपस्थित होते. डॉक्टर ए.जी. ठाकूर यांनी रशियन प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करून संजीवनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाच्या संधी, उद्योग विश्वाशी असलेला संबंध आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आंतरराष्ट्रीय संधींची माहिती दिली. रशियातील विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून रशियात भारतीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, अशी माहिती मात्वेई फेटिसोव यांनी दिली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येऊ शकतो, मात्र रशियात शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीनं रशियन भाषेचं ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असे फेटिसोव यांनी विशेषत्वानं नमूद करत विद्यार्थ्यांनी रशियन भाषेचं प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय संधीसाठी स्वतःला तयार करावं असं त्यांनी सांगितलंय. संजीवनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फेटिसोव यांनी समाधान व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय शिक्षण, कौशल्य, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. संजीवनी विद्यापीठाचे रशियातील विविध विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार असून त्या अंतर्गत विद्यार्थी रशियात जाऊन इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प आणि उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. रशियन प्रतिनिधी मंडळानं विद्यापीठातील विविध विभाग, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधून विद्यापीठातील कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या उपक्रमांची माहिती घेत कौतुक केलंय. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.